पश्चिम रेल्वेवर असलेल्या मुंबई सेंट्रलचं नामकरण व्हावं यासाठी नाना शंकरशेठ नामकरण संघर्ष समिती सध्या रस्त्यावर उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या ठिकाणी त्यांनी एक बॅनर लावलेला आहे ज्यावर ब्रेकिंग न्यूज 31 जुलै नानांच्या पुण्यतिथी दिनी केंद्र सरकार मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस नामकरणाची घोषणा करणार का अशा आशयाचा सवाल त्यांनी या ठिकाणी विचारलाय। आणि तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार, राजकीय पक्षाचे प्रमुख आणि समस्त नाना प्रेमींनी सहकार्य केले त्या सर्वांचे शतश जाहीर आभार अशा आशयाचा एक उपरोधिक जो बॅनर आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि आपण पाहतोय की नामकरण संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपण पाहतो त्यांच्या हातामध्ये सुद्धा बॅनर आहे। रेल्वे प्रवाशांचे हार्दिक स्वागत, 15 ऑगस्ट लोकार्पण सोहळा अशा आशयाचा एक बॅनर या ठिकाणी घेतलेला आहे। काय म्हणाल, अजूनपर्यंत नामकरण झालं नाहीये पण हा एक उपरोधिक टोला आहे सरकारला असं म्हणावं, सरकारला विसर पडला नामकरणाचा असं म्हणावं? नक्की आपण मला जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नामध्ये सर्व गोम आहे। खऱ्या अर्थाने आम्ही गेले 30 वर्ष मुंबई सेंट्रल टर्मिनलला नामकरण करण्यासाठी संघर्ष करतोय आणि उद्या नानांची 160वी पुण्यतिथी आहे। त्या पूर्वसंध्येला आम्ही या ठिकाणी केंद्र सरकार, आज दिल्लीमध्ये केंद्र अधिवेशन सुरू आहे, आम्हाला खास एका सूत्राकडनं का बातमी कळलेली आहे की अशा तऱ्हेचं नामकरण होण्याची शक्यता आहे। त्या अगोदर आम्ही त्या जाणीवेने आम्ही केंद्र सरकारचे आभार मान्य करता आम्ही या ठिकाणी त्यांना पुन्हा एक आव्हान करतोय की ही घोषणा तुम्ही 15 ऑगस्टला करणार असं आम्हाला जे कळलेलं आहे तर लवकरात लवकर करावं अशी आमच्या सर्व नाना प्रेमींची इच्छा आहे। सोनकर साहेब, खरं तर दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि वरिष्ठ नेते जे आहेत त्यांना याचा विसर पडला असं म्हणावं का? नाना शंकरशेठ हे मुंबईचे पायनियर आहेत, त्यांनी पाया रचलेला आहे संपूर्ण मुंबईचा आणि त्यानंतरच मुंबईने विकास केला अशी सुद्धा माहिती आहे, पण आज त्यांचाच विसर पडला नेत्यांना असं म्हणावं? नक्की लक्षात घ्या, तुमच्यासारख्या पत्रकारांना ह्याची जाणीव आहे की ज्यांनी स्वतःची जागा रेल्वे आशिया खंडातली पहिली रेल्वे सुरू केली, पहिली जागा त्यांनी त्यांच्या भाड्यामध्ये दिली, अशा यांचा सन्मान सत्कार खऱ्या अर्थाने भारत सरकारने स्वतःहून करायला पाहिजे होता। दुर्दैवाने आम्हाला त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांना मानवंदना देण्यासाठी आज आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागते। ही खूप मोठी शोकांतिका आमच्या दृष्टिकोनातून। शोकांतिका म्हणताय तुम्ही, खरं तर सगळे वरिष्ठ आहात आणि आज रस्त्यावर तुम्हाला उतरावं लागतंय। यापूर्वी सुद्धा तुम्ही फॉलोअप घेतला होता आणि आता पुढचं पाऊल नेमकं तुमचं काय असेल सर? जसं सोनकर साहेबांनी सांगितलं की खूप वर्षापासून आमची ही मागणी प्रलंबित आहे आणि मागच्याच असेंब्लीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी असं जाहीर केलं की लवकरच आम्ही नामकरण करू। आता त्याचे आभार मानण्यासाठी आम्ही इथे आलो आणि 15 ऑगस्टला जसं सोनकर साहेबांनी सांगितलं की याचा ऑफिशियल अनाउन्समेंट व्हावं तर आम्ही सर्व समस्त मुंबईकर त्यांचं धन्यवाद मानू। पण या निमित्तानं तुम्ही जे बॅनर्स आणलेत सोबत सरकारला आठवण देत आहे तुम्ही एक प्रकारची? तसंही म्हणू शकतो आठवण देतो, कारण त्या सरकारकडे खूप व्याप असतात, खूप कामं असतात, त्यांना विसर व्हावं नाही म्हणून त्यांना आदरयुक्त आम्ही असं आठवण करून देतो आहे। नक्कीच आता सरकारला आठवण होणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। इतर काही पदाधिकारी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत। काय म्हणणं आहे तुमचं? माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने पेपरमध्ये जाहिरात दिली होती की मुंबई सेंट्रल नामकरण होणार। एक मुख्यमंत्र्याने आश्वासन दिलं, आताचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेबजी, त्याने आजच्या अधिवेशनामध्ये सांगितलं की मी स्वतः ह्याच्यात लक्ष ठेवून लवकरात लवकर मुंबई सेंट्रलला नाना शंकर टर्मिनस नाव देणार आहे। आता कसं असतं की ह्याला आपण एक चालना मिळायला पाहिजे। मी असं म्हणणार नाही की गव्हर्नमेंट विसरलेलं आहे, गव्हर्नमेंटला आठवण आहे पण काम होत नाही आहे। आम्हाला सगळ्या खासदाराचं लेटर आहे, मिनिस्टरचं आहे, रेल्वे मिनिस्टरचं आहे, तरी आपलं काम होत नाही आहे। आता ज्या अर्थी देवेंद्र फडणवीस साहेबांनी इंटरेस्ट घेतलं, आम्हाला खात्री आहे जसं सोनकर साहेब डॉक्टर बोलले 15 ऑगस्टच्या अगोदर नामकरण झालंच पाहिजे अशी आमची विनंती आहे। आम्ही शांतताप्रिय माणसं आहोत, आम्हाला नानांच्याकडून आम्ही शिकवण घेतलेली आहे, आम्हाला कुठे एज्युकेशन करायचं, कोणाचं स्लोगन नाही करायचं, फक्त आमचं काम झालं पाहिजे। हे तुमची मीडियाची जबाबदारी आहे, हे तुम्ही पेपरमध्ये देऊन तुमची ताकद सर्वश्रेष्ठ ताकद आहे ती तुम्ही पूर्ण तुमची ताकद वापरून लवकरच मुंबई सेंट्रलला नाम झालं पाहिजे नाना शंकर, ही आमची रिक्वेस्ट आहे। धन्यवाद। केल्याबद्दल आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे नागरिक आहेत नाना शंकरशेठ यांचे चाहते आहेत, प्रतिष्ठानचे जे पदाधिकारी आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि मुंबई सेंट्रलच्या बाहेर अशा पद्धतीचं एक अनोखं आंदोलन करायला त्यांनी सुरुवात केली आहे। सरकारला आता याची दखल घेतली जाणार आहे का सरकारकडून हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.